तुम्हाला असं वाटतं की कोणाबद्दल तरी मत्सर उत्पन्न होतो, राग उत्पन्न होतो आणि त्याच्याविषयी खोटं बोललं जे जातं, त्या खोटं आरोप करण्यातून आपोआप 10 बाबा तुमच्या डोक्यावर येतात. आणि कशी येतात ते सायन्स पण लक्षात ठेवा. हे सायन्स आहे, काय उगीच भाकड कथा नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या, आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीच्या विचार करते, विचारांना एक वेव्ज आहेत, त्यांची नावं आपण सायन्समध्ये शिकू शकतो. पण त्याला थॉट फॉर्म्स म्हणून सध्या आपण थॉट वेव्ज आहेत. या थॉट वेव्ज सगळीकडे फिरत असतात, विचारांच्या ह्या लहरी फिरत असतात. ज्या तुम्ही कोणाला खोटा आरोप करता, ह्या त्या विचारांच्या लहरी ज्या आहेत, ते जी लोक ती ऐकतात आणि रिसीव्ह करतात. तर तुम्ही एक व्यक्ती समजा चोर नाही आहे, मग तुम्ही त्याला उगीच खोटं तुम्हाला माहिती आहे किंवा काहीच माहीत नाही, तुम्ही त्याला चोर म्हटलं, रागारागात हा चोरच असं म्हटलं तर गोष्ट वेगळी. म्हणजे तुम्ही चोर म्हणून त्याची निंदा करता त्या व्यक्तीची. त्या होतं काय, ह्या विचारांच्या लहरी तुम्ही इतर लोकांमध्ये जे प्रक्षेपित करता, इतर लोक त्यानुसार मग आणखी 4 लोकांना जाऊन सांगणार. त्या पापांचा मागे सुद्धा एक त्या पापाचं तत्व असतं. बलात्कारितपणाचं जे तत्व आहे ते आहे. चोरी मागे जे चौर्य तत्व आहे, ही तत्व सगळी जी आहेत ती सगळी ॲसिमिलेट होतात, म्हणजे एकत्र होत जातात. आपण बघितले की समान गोष्टी एकमेकात सरळपणे मिसळून जातात की नाही. आणि आपण बघितलं आहे मातृवात्सल्य विंदानमध्ये आणि मातृवात्सल्य उपनिषदमध्ये की अशा लोकांच्या वाईट गुणांमधून शेवटी काय होतं, मधुकैटभांचा जन्म होतो, त्याचा परत जन्म होतो, त्यांच्या मासाच्या काळातून महिषासुराचा जन्म होतो, त्याच्या काळातून पुढे शुंभ जन्माला येतात, वृत्रासुर परत येत राहतो. म्हणजे होतं काय की अशा ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा शेवटी एक क्लाउड आहे, आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर, म्हणजे एक संग्रह होतो आपोआप. आणि जेव्हा तुम्ही कोणाला खोटा आरोप करता तर ती गोष्ट तिकडे शिरू शकत नाही जर ती खोटी असेल तर. आणि तिकडे जी गोष्ट परतवली जाते आलशामध्ये, ती तेवढ्याच वेगाने परत येते कोणाकडे, तुमच्याकडेच. लक्षात आलं, कळतंय. खुर्चीचं खुर्चीपण, कुत्र्याचं कुत्रेपण, तसं दुर्गुणाचं दुर्गुणपण जे आहे ते जे तत्व आहे दुर्गुणपणाचं, त्या तत्वाच्या ठिकाणी त्या समुच्चयामध्ये त्याला प्रवेश मिळत नाही त्या फॉर्म्सना. मग त्या सगळ्या वेव्स कोणावर आढळतात, तुमच्यावर येऊन आढळतात. किती प्रमाणात, ज्या माणसावर तुम्ही खोटा आरोप केला असेल त्या माणसाच्या विषयी ज्या लोकांना कळेल की हा खोटा आरोप केलेला आहे, तेवढ्या सगळ्या लोकांचे थॉट फॉर्म्स तुमच्यावरून आढळतात आणि तुम्ही चोर ठरता.